लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 2 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत आणि तिसऱ्या इन्स्टॉलमेंट संदर्भात म्हणजेच तिसऱ्या हप्त्यासंदर्भात एक मोठा निर्णय आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी घेतला आहे। तर हा निर्णय कोणता असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात लाडकी बहीण संदर्भात तिसऱ्या हप्त्याबद्दल काय मोठी न्यूज थोड्या वेळापूर्वी निर्गमित करण्यात आले आहे। तर पाहूयात। तर आतापर्यंत 2 इन्स्टॉलमेंट मिळाले, म्हणजे 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये पहिली इन्स्टॉलमेंट 3,000 रुपयांची महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आली होती। त्यानंतर दुसरी इन्स्टॉलमेंट जी आहे ती 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये दुसरी इन्स्टॉलमेंट 3,000ची जवळजवळ 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहे। परंतु ही जी इन्स्टॉलमेंट आहे ती कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाली आहे? सेकंड इन्स्टॉलमेंट वितरित झाली ती म्हणजे 26 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म म्हणजे 26 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत आणि 25 ऑगस्टपर्यंत ज्यांचा डीबीटी ॲक्टिव्ह झाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये सेकंड इन्स्टॉलमेंट हे वितरित करण्यात आलेली होती। आतापर्यंत ज्यांचे पैसे अजूनही आले नाहीत, म्हणजे ज्यांचे डीबीटी ॲक्टिव्ह आहे, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरी अजून पैसे आले नाहीत, असं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याचा आन्सरही तुम्हाला नक्की मिळेल। कारण अजूनही जर तुमचं दोन्ही ॲक्टिव्ह असून पैसे आले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याच्यावरही आपण सोल्युशन काढू। पुढचं म्हणजे थर्ड हप्त्याबद्दल। आता बऱ्याच महिलांचे प्रश्न होते, बऱ्याच महिलांना हे 2 हप्ते मिळाले परंतु तिसरा हप्ता कधी येणार असं बऱ्याच महिलांचा प्रश्न होते। बऱ्याच महिला असे विचारतात की ज्यांना हे हप्ते मिळाले त्यांनाच तिसरा हप्ता मिळणार का? तर असं नाही, तुमचं जेव्हा फॉर्म अप्रूव्हल आणि डीबीटी ॲक्टिव्ह होईल तेव्हा तुम्हाला जे थर्ड इन्स्टॉलमेंट आहे ती मिळणारच आहे। आता थर्ड इन्स्टॉलमेंट कधीपासून मिळणार आहे? तर थर्ड इन्स्टॉलमेंट गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर वितरित करण्याचे सरकारने ठरवले आहे। आता गणेश उत्सव 7 तारखेपासून चालू होतोय। 7 तारखेपासून ही थर्ड इन्स्टॉलमेंट आहे तो महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे सरकारने निर्णय घेतला आहे। आता फिक्स नाही, 7 सप्टेंबर सुद्धा फिक्स नाही, परंतु सरकारने एक असं हे वचन दिलं आहे की गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर म्हणजे समजा पकडा 7 पासून 15 पर्यंत असेल की 7, 15, 16 इथपर्यंत तुम्हाला थर्ड इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्यासाठी तुम्हाला थर्ड इन्स्टॉलमेंट सुद्धा कोणत्या महिलांना मिळणार आहे पहा, ज्यांचा डीबीटी ॲक्टिव्ह 3 तारखेपर्यंत होणार आहे आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल 3 तारखेपर्यंत, 3 म्हणजे कोणती तर सप्टेंबरची, 3 सप्टेंबरपर्यंत ज्यांचा डीबीटी ॲक्टिव्ह आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल होईल त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे हे जमा होणार आहेत थर्ड इन्स्टॉलमेंट। आता थर्ड इन्स्टॉलमेंट कितीची असणार? आता सर्व महिलांचा प्रश्न असेल, पहिल्या 2 इन्स्टॉलमेंट 3-3 हजाराच्या होत्या, तर आता थर्ड इन्स्टॉलमेंट कितीची असणार? आता सर्वात महत्त्वाची हीच बातमी आहे थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी निर्गमित केलेली, ती म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंट ही 3,000ची नसून ती 1,500ची असणार आहे आणि इथून पुढे ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त 1,500ची एक इन्स्टॉलमेंट असेच मिळणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यात अगोदर 3,000 रुपये जमा झाले आहेत त्याही महिलांच्या खात्यात इथून पुढे दर महिन्याला 1,500 रुपयाची इन्स्टॉलमेंट जमा होणार आहे। या अगोदर त्या 2 महिन्यांची थकीत जी इन्स्टॉलमेंट होती ती मिळून 3,000 दिले होते, म्हणून 3,000 आले होते। इथून पुढे 3,000 हप्ता येणार नाही तर 1,500 रुपयेच हप्ता येणार आहे। म्हणून अजून जर कोणाचा डीबीटी ॲक्टिव्ह किंवा फॉर्म भरायचा राहिला असेल, फॉर्म अप्रूव्हल काही कारणामुळे राहिला असेल, त्यासाठी तुम्ही चौकशी करा आपला फॉर्म का अप्रूव्हल व्हायचा राहिला आहे। काहीतरी तुमच्या फॉर्ममध्ये मिस्टेक असेल, त्या कारणास्तवच म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याच्या साईजमध्ये काय फरक असेल किंवा डॉक्युमेंट्स कोणती चुकीचे आहेत का वगैरे सर्व एकदा चेक करा आणि मगच पुन्हा एडिट करून फॉर्म तुमचा
रिसबमिट करा, कारण बरेच फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवतात. बऱ्याच जणांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, ते तुम्ही चौकशी करून पुन्हा रिसबमिट करा. तरच तुम्हाला आता जो थर्ड हप्ता आहे, थर्ड इन्स्टॉलमेंट आहे, तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही सर्व कामे उद्यापर्यंत म्हणजे 3 सप्टेंबरपर्यंत करावी लागणार आहेत. तरच थर्ड इन्स्टॉलमेंट तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. सप्टेंबरच्या जवळजवळ 15 तारखेपर्यंत, 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. जर तिथून पुढे जर तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा भरला आणि तुमचा फॉर्म पुन्हा म्हणजे तुमचा फॉर्म, ज्यांचे फॉर्म राहिले आहेत त्यांनी जर 15 तारखेच्या थर्ड इन्स्टॉलमेंट येऊन केल्यानंतर फॉर्म भरला तर त्यांना फोर्थ इन्स्टॉलमेंट येणारच आहे. म्हणजे जर सप्टेंबरमध्ये येणार नाही, ती ऑक्टोबरमध्ये येणार. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तिथून पुढची इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. ही सर्वात महत्त्वाची आत्ताची अपडेट आहे. सो अजूनही कोणत्या महिलांचे जर फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी नक्की फॉर्म भरून घ्या. परंतु जर तुमचे फॉर्म तुम्ही 3 तारखेच्या 3 सप्टेंबर उद्याच्या पुढे भरले तर तुम्हाला अप्रूव्हल व्हायला वेळ लागेल आणि अप्रूव्हल नंतर झाला तर तुम्हाला पुढच्याच महिन्याची इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. परंतु 3 तारखेच्या आत म्हणजे उद्याच्या आतच ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होतील किंवा ज्यांची DBT ॲक्टिव्ह होईल त्यांना या महिन्यामध्येच म्हणजे सप्टेंबर 7 ते 15 यामध्ये जो थर्ड इन्स्टॉलमेंट वितरित केली जाणार आहे ती त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर पुढचा प्रश्न म्हणजे ज्यांना 3000 मिळाले त्यांच्या खात्यामध्ये ही इन्स्टॉलमेंट जमा होणार का? तर त्यांच्या खात्यामध्ये तर होणारच आहे, परंतु इथून पुढे 3 तारखेपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होतील त्यांच्याही खात्यामध्ये थर्ड इन्स्टॉलमेंट ही जमा होणार आहे. आणि त्यांच्या खात्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढच्या सर्व महिन्यांच्या म्हणजेच दर महिन्याला 1,500 रुपये असे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे त्यांचं एकदा पैसे आले, कन्फर्म झालं, तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तिथून पुढे तुमचे पैसे येत राहणार आहेत. परंतु ज्यांचं अजूनही एकही इन्स्टॉलमेंट आले नाही त्यांनी मात्र काळजी घ्या. त्यांनी मात्र तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे का जाऊन बँकेत चेक करा. तुम्ही बऱ्याच वेळा बँकेत फॉर्म दिलेला असतो, परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हायगस्तव तुमचा फॉर्म हा सबमिट केलेला नसतो, तुमची फॉर्मची प्रोसेस केलेली नसते, त्यामुळे तुमचं आधार सीडिंग झालेलं नसतं आणि त्यामुळे तुमचे पैसे येण्याचे थांबलेले असतात. ते स्वतः तुम्ही जाऊन चौकशी करा. किंवा जर सेकंड इन्स्टॉलमेंट अजूनही कोणत्या महिलांची आली नाही असे वाटत असेल तर त्यांनी एक काळजी घ्या की तुमचे 2 ते 3 अकाउंट असतात, कोणत्या अकाउंटमध्ये नक्की पैसे आले. तुम्ही एकच पाहता की तुम्ही जे फॉर्म सबमिट करताना ज्या पासबुकची झेरॉक्स तुम्ही ज्या पासबुकचा फोटो ॲड केला आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे, परंतु असं नाही. त्या अकाउंटमध्ये पैसे येणार असं नाही. त्या अकाउंटवरती येतील, परंतु त्याला जर आधार सीडिंग असेल तरच येतील. परंतु तुमच्या दुसऱ्या अकाउंटला जर आधार सीडिंग असेल, ज्या अकाउंटला आधार सीडिंग आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार. सो तुम्ही अजूनही तुमचे दुसरे बँक अकाउंट चेक करा. आणि अजूनही कोणाचा जर फॉर्म अप्रूव्हल झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्व पूर्तता करूनही अप्रूव्हल झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरही सोल्युशन काढू. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.